गुलाबी थंडी आणि ह्या कुडकुडत्या थंडीत गरमागरम हुरड्याचं थालीपीठ आणि मिरचीचा ठेचा असा फक्कड बेत जुळून येतोय बँड्रा रेक्लेमेशन सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये। त्याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी गावाकडच्या अस्सल पदार्थांची एक खास मेजवानी जी आहे ती उपलब्ध झालेली आहे। बांद्रा येथे सरस प्रदर्शन जे आहे ते सुरू झालं आहे आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे गावाकडचे जे पदार्थ असतात, थालीपीठ असेल, तिळपोळी असेल, हुरड्याची थालीपीठ असेल, हे सगळे जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी उपलब्ध असतात आणि याचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते खास करून या सरस प्रदर्शनासाठी येत असतात। आणि ह्या सगळ्या ज्या महिला आहेत, या महिला बचत गटाच्या महिला आहेत, ज्या गावाकडे वेगवेगळ्या पदार्थ जे आहेत ते बनवत असतात आणि आज या ठिकाणी येऊन ते मुंबईकरांसाठी खास मेजवानी जी आहे ती देत आहेत। कशा पद्धतीने या सगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद लुटला जातोय जाणून घेऊया। आपल्या सोबत काही ग्राहक आहेत। कसं वाटतंय, अगदी गावाकडचे पदार्थ आपल्याला इथे खायला मिळतात? आता गावाकडे जायला सगळ्यांनाच वेळ नसतो, तर इथे येऊन ते इतक्या म्हणजे लांबून आमच्यासाठी येतात, हे आम्हाला कौतुकाचं आहे। म्हणून आम्ही सगळेच पदार्थ जागतो। त्यासाठी आम्ही वाट बघत असतो दरवर्षी हा कधी लागते प्रदर्शन। एक तर इथे वस्तू खूप चांगल्या चांगल्या गावाकडच्या तयार केलेल्या, गावाकडचे तांदूळ, गहू अशा सर्व वस्तू मिळतात, ऑर्गॅनिक याच्यामध्ये न कसलेलं। आणि विशेषतः हे जे खाण्याचे प्रकार आहेत हे अदरवाईज इतक्या चांगल्या पद्धतीने कुठेच मिळत नाहीत। ज्या गृहिणी या ठिकाणी हे सगळे खाद्यपदार्थ बनवत आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊया। ताई, कुठून आलाय तुम्ही आणि तुम्ही जे हे थालीपीठ बनवताय याचं वैशिष्ट्य काय सांगता? मुंबईकरांना जे भेटत आहे म्हणून आपण नवीन काहीतरी इथं उपलब्ध करून द्यायचं, जे गावरान पद्धत असते ना त्या पद्धतीनं बनवून द्यायचं, एवढा उपक्रम आम्ही करतोय। कसा प्रतिसाद मिळतो? खूप छान मिळतोय आणि गिराईकही भरपूर आहे, कस्टमरही भरपूर आहेत, त्याच्यामुळे छान आहे। अशाच वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत आणि इतके थालीपीठ बनवताना पाहिल्यानंतर आता मलाही राहत नाहीये। या ताईंनी माझ्यासाठी देखील ही प्लेट बनवलेली आहे, ज्यामध्ये हुरड्याचं हे थालीपीठ आहे, ठेचा आहे, दही आहे आणि मटकीची उसळ आहे। मी देखील हे टेस्ट करणार आहे आता। इतकं चविष्ट थालीपीठ गेल्या अनेक दिवसांनंतर मी खाते आहे आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतकी चविष्ट प्लेट आणि खाद्यपदार्थ मला खायला मिळाला आहे, याचा मला भरपूर आनंद होतोय। तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।